नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल योजनांचा लाभार्थ्यांना 50,000 रुपयांचा अनुदानामध्ये वाढ करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 4 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच योजनांचा घरकुल लाभार्थ्यांना 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. आणि यांच्या संदर्भातील माहिती या जी.आरच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा राज्यांमध्ये 2024-25 ते 2028-29 या वर्षांमध्ये राबवण्यात येत आहे. याचबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुल योजना देखील राबवल्या जात आहे. आणि या सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून 19,06,000 घरकुलांचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे. आणि याच घरकुलांचं बांधकाम करत असताना मिळणारं अनुदान हे तोकड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भातील मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवरती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या राज्यातील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत जे काही उद्दिष्टांमधील घरकुल लाभार्थी आहेत, घरकुलांचा लाभ देणाऱ्या अनुदानाचा राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात येणार आहे. यांच्यामध्ये 35,000 रुपयाचं अनुदान हे घरकुलांच्या बांधकामासाठी दिलं जाणार आहे असून उर्वरित 15,000 रुपयाचं अनुदान हे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत घरावरती 1 किंग पर्यंतचा सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यासाठी मिळणार आहे. अर्थात 35,000 अनुदान डायरेक्ट बांधकामासाठी, तर ते लाभार्थी घरकुलावरती सोलार लावण्यासाठी अशा 1 किलोवॅट पर्यंत सोलार लावण्यासाठी 15,000चं अनुदान दिलं जाणार आहे. PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत पहिल्या जे काही 1 किलोवॅटचा आहे तर या किलोवॅटसाठी जवळजवळ 60% सबसिडी दिली जात आहे. यांच्यासाठी अदातित खर्च 60 ते 65,000 रुपयाचा असतो. मात्र यापैकी आता हे 15,000 रुपयाचं अनुदान लाभार्थ्यांना आपल्या घरावरती सोलार लावण्यासाठी दिले जाणार आहे. यांच्यामध्ये मंजूर उद्दिष्ट करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अशा प्रकारे 2 टप्प्यांमध्ये अर्थात 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये लाभार्थ्यांना आता 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. यांच्यामधील 35,000 रुपयाचं अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी घेऊ शकतात. मात्र सोलार मोठ्या रकमेचं असल्यामुळे यांच्यातील येणारा खर्च जास्त असल्यामुळे 15,000 रुपयाचं अनुदान मात्र लाभार्थ्यांना मिळणार अतिशय मुश्किल होणार आहे. अशा प्रकारच्या एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून आता घरकुलच्या बांधकामांना 50,000 रुपयाची वाढीव अनुदान मिळणार आहे. हे वाढीव अनुदान हा जी.आर. महाराष्ट्र.गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता. परत सांगते मी, महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावरती आपण पाहू शकता. आणि व्हिडिओची लिंक वगैरे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतीलच. धन्यवाद.